नाशिक महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली। या निवडणुकीत महायुतीकडून सौ हिमगौरी आहेर आडके यांची महापौरपदी तर विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर नाशिक महानगरपालिकेत महायुतीचे सरकार अधिकृतपणे स्थापन झाले असून शहराच्या राजकीय घडामोडींमध्ये नवे पर्व सुरू झाले। नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच भाजपसह महायुतीच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले। नाशिक शहराचा सर्वांगीण विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक व्यवस्था तसेच आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रभावी नियोजन करणे ही मोठी जबाबदारी नव्या नेतृत्वावर असणार आहे। पारदर्शक, गतिमान आणि जनहिताचा कारभार करून नाशिक शहराला विकासाची नवी दिशा देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात। आणि ह्या धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत। त्याचबरोबर आमचे जे कुंभमंत्री आहेत सगळ्यांचे, गिरीशभाऊ महाजन, तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे, जोपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचं बारीक लक्ष असतं। आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांसाठीच आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे। पक्षनिहाय आणि युतीनिहाय सगळं काम होणार आहे। या महायुतीत सगळ्यांचं एकत्रित जो काही विचार, विजन असणार आहे याचं इम्प्लिमेंटेशन आपण शहरात बघणार आहात। आत्ताच झालेल्या महासभेमध्ये आपण जी नियुक्तीची महासभा होती त्यात मी एक 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबर त्याच पद्धतीने तिथल्या स्थानिक आमदारांबरोबर आम्ही पूर्णपणे नाशिक शहरातले सगळे प्रभाग आधी त्यांचा दौरा करणार आहोत। अधिकारी समवेत, म्हणजे जिथल्या तिथे तो निर्णय घेतला जाईल। आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची आम्हाला सगळ्यांना जाण आहे। हे अतिशय जबाबदारीचं पद आहे आणि ही संधी नसून ही एक सेवेची एक पर्वणी आहे असं मला वाटतं। नाशिक नगरी ही पुण्यनगरी आहे आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये आपण नक्कीच नाशिकचं नाव हे जगभरात कोरणार आहोत। अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे। प्रत्येक घरात आपल्याला राम पोचवायचा आहे आणि नुसतं राम धर्माने नाही तर कामाने राम पोचवायचं आहे, एवढंच मला वाटतं। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी अतिशय मन भारावून आलेलं आहे। मी सन्माननीय उपमहापौरांना पण खूप खूप शुभेच्छा देते, पण एवढीच अपेक्षा ठेवते की सगळ्यांनी एकत्रित नाशिककरांनी पण यात सहभाग घ्यावा आणि काही तुमच्या सूचना असतील, काही कल्पना असतील ज्यातनं नाशिकची उंची, नाशिकचं काम हे सुरळीत होणार असेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्या सूचनांसाठी आमचे कान आणि आम्ही सगळे उपलब्ध राहू। प्रशासकीय जो बॅकलॉग आहे प्रशासकीय काळाचा आपल्याला आखून घ्यायचा आहे, पण त्याचबरोबर आपल्याला एक काम मोठं जे करायचं आहे ते म्हणजे नुसतं कुंभमेळ्याच्या निधीवर अवलंबून न राहता जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्यांचा GR बघून इतर निधी कसा नाशिक शहरासाठी आम्ही आणू शकतो। कारण फक्त डिपेंडेबिलिटी ठेवून किंवा नाशिकच्या तिजोरीत काही नाही आहे असं म्हणून चालणार नाही। त्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे सगळ्यात जास्त निधी हा नाशिक शहराला कसा येईल या काळात याची तसदी आम्ही घेऊ। आसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे, काय सांगाल? इथपर्यंतचा प्रवास कसा होता गेल्या काही दिवसांपासून? आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या 15 त्याही पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य हे प्रथम आणि ज्या नागरिकांनी, नाशिककरांनी आमचा विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून त्या भागाची सेवा करण्याची संधी दिली असेल। आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे। नाशिकचा विशेष जर बघितलं तर आज या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि
शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते, सुहासजी कांदे, आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ तिथले, या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी ह्या शहराचा विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या वरिष्ठांसमोर मांडल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभाच्या दृष्टिकोनातून या शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलचा हा जो काही कुंभ होतो आहे याचं नियोजन असेल यासाठी महायुती गरजेची आहे. आणि म्हणून सभागृहामध्ये आज एकमताने या नाशिक शहराच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने आज महायुतीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि महापौर पदाचा सन्मान उच्च शिक्षित आमच्या भगिनी गौरीताईंना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी संधी मला या ठिकाणी दिलेली आहे. नुसतं संधी म्हणता येणार नाही तर ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी आम्ही दोघंही खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ महाजन आणि दादाजी भुसे साहेब आणि हे महायुतीच्या सरकारला जे अपेक्षित आहे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना कुंभ कसा व्हावा आणि नाशिक शहराचा जो काही मागच्या 4 वर्षाचा बॅकलॉग आहे, जे काही विकास कामं प्रलंबित आहेत त्याकरता आम्ही सर्वजण एक सोबत येऊन आता इथं विरोधी पक्षसुद्धा आपल्याला ते सुद्धा बरोबर विरोधी राहिले असते फक्त एकच ध्यास आहे या शहराचा विकास आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे सोबत राहून या ठिकाणी काम करणार आहोत. त्याबद्दल मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांचे मनापासून